हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग मी संध्याकाळी शूट करते. संध्याकाळच्या 5:45 वाजलेत आणि हा व्लॉग खूप 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 स्पेशल आहे. जरा स्वतःकडे बघून घेते आधी. तर हा व्लॉग खूप 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 स्पेशल मी ह्यासाठी बोलले कारण आजचा जो हा व्लॉग तुम्ही बघताय ना, तो मी माझ्या आयफोनमध्ये शूट करते. तर बघू शकताय, वाव काय क्वालिटी आहे ना, आय मीन कॅमेरा क्वालिटी मस्तच. म्हणजे एवढे पैसे आपण इन्व्हेस्ट केल्याबद्दल काय बोलायचं मला एवढे पैसे इन्व्हेस्ट केल्यासारखं रिझल्ट आहे. म्हणजे कॅमेरा बघू शकताय तुम्ही, बापरे. आता मी कॅमेऱ्यात बघून नाही, मी स्वतःकडे बघून बोलते जरा. वाव. नाही, आता खरंच काही वाटत नाही की बाबा, म्हणजे खरं तर ह्या फक्त कॅमेऱ्यासाठी, फक्त शूटसाठी आपण एवढे पैसे इन्व्हेस्ट केले होते फोनमध्ये. तर झालं, थोडंसं समाधान मिळालं मला. आणि तेवढ्यासाठी मी व्लॉग शूट केला. म्हणजे सकाळपासून मी शूट केलं नाही असं काय माझ्या डोक्यात नव्हतं की आज मी शूट करेल. खरं तर आणून बरेच दिवस झालं, 29ला आणलं आहे आणि आज 6 तारीख आहे. 6 नाही, सॉरी 5 तारीख आहे. सो ऑलमोस्ट 5-6 दिवस झाले. आणल्यानंतर आल्या दिवशी आम्हाला लेट झालं होतं यायला, म्हणजे 8 वाजले होते. मग त्यानंतर काय केलंच नाही फोनमध्ये. मग दुसऱ्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी फोन आणला त्या दिवशी खूप आम्ही दमलो होतो. त्यामुळे सेकंड डे स्वतःही आराम केला आणि फोनलाही आराम दिला. आणि त्याच्यानंतरचे दिवस, आज सेटिंग करेल, उद्या सेटिंग करेल, असं करत करत ना ते सेटिंग थोडंसं पोस्टपोन होत गेलं आणि माझा फोन सेट झाला नव्हता. आणि 6 दिवस लागले फोन सेटअप करायला. म्हणजे इतका वेळ नाही लागत, पण मला वेळ लागला कारण मी वेळच काढला नाही. कारण बाकीची दुसरी कामं होती, त्यामुळे म्हणा की सेटिंगसाठी वेळच मिळाला नाही. किंवा मी काढला तर मग अतुलला वगैरे टाईम नसायचा. म्हणजे कसं, अतुलला सगळं जास्त समजतं ना फोनमधलं, इवन सगळ्याच गोष्टीमधलं. अतुल एकदम म्हणजे खूप हुशार आहे अशा टेक्नॉलॉजीमध्ये. तर त्याला सगळ्या गोष्टींचं खूप छान ज्ञान आहे. त्यामुळे आम्ही काय करतो घरातले सगळेच, तर प्रत्येक डिसिजन असो, प्रत्येक वस्तूतलं काय असो, तर त्यालाच सगळं सांगतो की बाबा तूच कर. मग अतुलसोबत पाहिजे होता ना मला सेटिंगसाठी. मग कधी मला टाईम असायचा तर अतुलला नसायचा, अतुलला असायचं तर मला नसायचा. असं होत 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 ते 4-5 दिवस पेंडिंग पडलं होतं काम. आता मी स्वतःकडे बघूनच ब्लॉग करते. म्हणजे मी कॅमेरा क्वालिटी खरं तर ऑब्झर्व करते बोलत. तर मग काल नाही तरी 2 ते 3 दिवस घेतले. म्हणजे आपलं कसं बाकीचा डेटा पण असतो आणि कॉन्टॅक्ट्स वगैरे, फोटोज, गुगल फोटोज, ते सगळं घेईपर्यंत ना 2 दिवस गेले. आणि म्हणजे थोडं थोडं घेतलं ना, कारण एकदम पण आपण पूर्ण वेळ नुसतं सेटअपसाठीच गेला तर बाकीची कामं राहतात. त्यामुळे थोडं थोडं केलं आणि आज फायनली सेटअप झालेला आहे फोन. आणि आज असं काही माझ्या डोक्यात नव्हतं व्लॉग शूट करायचा, पण 2 पार्सल येऊन पडले होते ड्रेसेसचे, तर त्याचा पण शूट करायचा होता. त्यामुळे मग त्याच्यासाठी मी आवरलं होतं. मग आता म्हटलं आवरलं आहे तर व्लॉग करूयाच. आणि फोनची सेटिंग पण झालेली आहे, त्यामुळे मी आज व्लॉग केला. आणि तुम्ही बघू शकताय, वाव, खरंच म्हणजे खूप हॅप्पी आहे मी की बाबा एवढे पैसे गेल्यासारखं आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालं. हा कॅमेरा म्हणजे एवढ्यासाठी, फक्त कॅमेऱ्यासाठी एवढे पैसे इन्व्हेस्ट केले आणि ते वरतीच म्हटलं तरी चालेल. तर मला खूप आवडला. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग, म्हणजे पहिला व्लॉग आपला आयफोनवरती केलेला, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि क्लिअरिटी कशी वाटली, कॅमेरा क्वालिटी, तर ते पण नक्की सांगा. आजचा व्लॉग जरा स्पेशल वाटतो आहे का? दुसरं शूट करेल की नाही मला माहीत नाही, कारण हेच ऑलरेडी झालं 5 मिनटाचा व्लॉग. तर सिया विहान आहेत वरती, खेळत आहेत टेरेसवर मम्मीसोबत. आणि त्यामुळे आता त्यांना मी दाखवत नाही. आणि त्यांना यायला आता अंधारच होईल. आणि आता मी दुसरं पण मला काम करायचं आहे, त्यामुळे मी आजचा हा छोटासा व्लॉग इथंच थांबवते. 5 ते 6 मिनटाचा ऑलरेडी व्लॉग झाला आहे. तर स्पेशल व्लॉग आहे आणि खूप छान वाटते मला. फ्रंट कॅमेऱ्यानेच करते, बॅक कॅमेऱ्याने करेल मी उद्या. तर आजचा व्लॉग फक्त फ्रंट कॅमेऱ्याने. आणि फ्रंट कॅमेरा तर खरंच लाजवाब. आणि आत्ता मी फोटो पण काढून बघितला, फोटो पण खूप छान आला आहे, तो पण मी शेअर करणार आहे.
तर मस्त वाटतं आहे आणि क्लिअरिटी वाव, म्हणजे मला असं वाटतं ना की बघतच राहावं. चला तर मग आजचा व्लॉग मी छोटासा इथेच एंड करते. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय. थँक्स फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल. बाय.